नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी भुज जिल्ह्यातील आशापुरा फार्म या ठिकाणी आलेलो आहे. हा 400 एकरचा फार्म आहे. इथे तुम्हाला पेरू पण बघायला भेटतील, डाळिंब बघायला भेटेल, द्राक्ष बघायला भेटतील, त्याचबरोबर टरबूज खरबूज आहे. ह्या बाजूला नेट हाऊसमध्ये बनाना आहे. इथे स्ट्रॉबेरी. कच्छ जिल्ह्याचं टेम्परेचर जे आहे ते 45 डिग्रीच्या वरती असतं आणि एवढ्या हायर टेम्परेचरमध्ये इथे आपण हा प्लॉट सक्सेस केलेला आहे स्ट्रॉबेरीचा. तर ही माझ्या शेजारी बसलेले हे शर्मा साहेब, ही इथे मॅनेजर आहे. ही बघतात सगळं, आम्ही जे काय सांगतो ते पूर्ण इथे फॉलो केलं जातं. तर ह्या प्लॉटचं उदाहरण जर सांगायचं झालं सर, तर इथे इरिगेशन मॅनेजमेंटचा एक खूप चांगला अनुभव आम्हाला इथे आलेला आहे. ह्या प्लॉटमध्ये सुरुवातीला विल्टिंग बघायला भेटते, जी फ्युजरियम विल्टिंग आपण जी म्हणतो. परंतु आम्ही काय केलं की ट्रीटमेंट करण्या अगोदर इथे पाण्याचं नियोजन केलं, म्हणजे पाणी थोडंसं कमी केलं. त्याच्यानंतर फंगिसाईडचे ॲप्लिकेशन काय केले आणि त्या झाल्याच्यानंतर ही माती पाणी सोडत नव्हती, म्हणून वनिता ॲग्रोचं जिप्सॉल आपण या ठिकाणी वापरलं होतं. पर एकर 3 लिटर प्रमाणे इथे गेलेलं होतं. आणि त्याच्यानंतरच्या ॲप्लिकेशनला वनिताचं ड्रिफरके आणि त्याचबरोबर नोबेल 05417 ही ट्रीटमेंट आपण केली होती. तर सांगण्याचं तात्पर्य असं की जसं आपण फर्टिलायझर देतो किंवा वरून जे काही फंगिसाईडचे स्प्रे घेत असतो, इन्सेक्टिसाईडचे स्प्रे घेत असतो, तेवढंच इम्पॉर्टंट हे तुमचं इरिगेशन मॅनेजमेंट आहे. याचं एक उत्तम उदाहरण या प्लॉटमध्ये आम्हाला बघायला भेटलं. हा तुम्ही जो बघता, हा 3 एकरचा स्ट्रॉबेरीचा प्लॉट आहे. पर डे इथे असं समजा की 400 ते 500 किलो स्ट्रॉबेरी इथून हार्वेस्ट होते. आणि ह्या शेतकऱ्याचं जर सांगायचं झालं तर हे स्वतः पिकवतात आणि स्वतः विकतात. म्हणजे शेती टू डायरेक्ट कस्टमर आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे यांना जे काही मालाचा रेट भेटतो हा इतर शेतकऱ्यांपेक्षा नक्कीच हा चांगला भेटतो आणि खूप चांगलं टेक्निकल या शेतकऱ्यांकडून शिकायला भेटते. इथे असं समजा जे काही नेट हाऊस आहे हे जवळपास असं शर्मा साहेब कितना एकर का नेट हाऊस आहे? पूरे नेट हाउस लगभग 30 एकड़ 30 एकरचं नेट हाऊस या ठिकाणी आहे असं समजा. आणि इथेच नवीन व्हरायट्या पण टरबुजाच्या इथे प्लांटेशन केलेले, म्हणजे एवढी चांगली शेती ही कच्छमध्ये देखील ही केली जाते.